इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची बातमी समोर आल्यानंतर तातडीनं याचे परिणाम अनेक गोष्टींवर पाहायला मिळाले। सोनं हे स्वस्त त्यानंतर झाल्याची बातमी समोर आली। शस्त्रसंधी झाल्याची बातमी आल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली। मुंबईमध्ये 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 91,550 रुपयांवर आलं, तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1 लाखाच्या काहीसा अलीकडे म्हणजे प्रतितोळा 99,870 रुपयांवर आला। सोन्याचा भाव 1 लाखापर्यंत गेला होता। आता घसरण झाली आहे, त्याचं स्वागतच करतो आम्ही सर्व। पण आता चढ उतार चालूच असते, तर थोडं संभ्रमात आहे सर्वजण की कसं होईल, काय होईल, आता वाढेल की कमी होईल। आता जर कमी झालाच तर आम्हा सर्व महिलांना खूप आनंद आहे या गोष्टीचा। इच्छाही आहे की कमी व्हावा। आता बघू कसं काय होतं, काय नाही होत। आणि लवकरात लवकर जर कमी झाले तर सर्वसाधारण लोकही सोनं घेऊ शकतील। इस्रायल आणि इराणचं जे युद्ध सुरू होतं त्याच्यामुळे सोन्याचे भाव 99,000 रुपये होते। टॅक्सेस सगळे 1,02,000 पर्यंत पोहोचले होते। पण आता परत दोघांमध्ये सीजफायर व्हायची शक्यता आली। त्याच्यामुळे मार्केटमध्ये सोन्याचे भाव एका दिवसातच 1,500 रुपयाने घसरले आणि आज सोन्याचे भाव 1,03,000 रुपये आहे टॅक्सेस सकट आणि चांदीचे भाव 1,09,000 रुपये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।